दिंडोरी तालुक्यातील माध्यमिक विद्या मंदिर नळवाडपाडा येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिन उत्सव विविध उपक्रमांनी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत जाधव यांनी प्रास्ताविक करताना भगवान बिरसा मुंडा यांनी समाजासाठी दिलेल्या अनमोल योगदानाचा आणि त्यांच्या विचारांचा जागर केलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे उपसरपंच चिंतामण वाघेरे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच हिरमण भाऊ गावित उपस्थित होते। या प्रसंगी राष्ट्रीय सरासरी गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत चमकदार यश संपादन करणाऱ्या विद्यालयातील हुशार विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष गुणगौरव करण्यात आला। या सोहळ्यास युवा नेतृत्व माणिक भाऊ वाघेरे, पितांबर चौधरी, सुधाकर गांगुर्डे, राजेश गांगुर्डे तसंच गावातील तरुणांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किशोर महाले यांनी केले, तर आभार निलेश भोय यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले। खऱ्या अर्थाने आपण ज्याला सह्याद्रीचा वाघ म्हणतो असे बिरसा मुंडा काळ किती वेगवान असला, परंतु त्या काळाच्या छाताडावर बसून अगदी इंग्रज सरकार असेल, ब्रिटिशांना खऱ्या अर्थाने पळो की पळो करून सोडणारे जे काही आदिवासी क्रांतिकारक आहेत। खरं तर आदिवासी हा जंगलाचा राजा आहे आणि खऱ्या अर्थाने ही जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारणारे जे काही आदिवासी क्रांतिकारक होऊन गेले, यामध्ये या क्रांतिकारकांचा विशेष असा नामोल्लेख म्हणजे आज खऱ्या अर्थाने आज जे काही आपण वेगवेगळे अधिकार असतील, आरक्षण असतील, हे मागासवर्गीय समाजाला या थोर क्रांतिकारकांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे खऱ्या अर्थाने हे आपल्याला प्राप्त झालेले आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी शंकर निंबारे, त्र्यंबकेश्वर।